आपण टिटवाळ्याच्या शहरामध्ये आश्रमेट प्रतिष्ठानचे जे ऐतिहासिक जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण तुम्हाला आज किती वर्षापासून आपण हे करत? तर मी सुरुवात करतो थोडीशी आमच्या संस्थेच्या कामाच्या पार्श्वभूमीपासून. आपली संस्था अश्वमेध प्रतिष्ठान हिचं रजिस्टर्ड ऑफिस आहे मुरबाड तालुक्याच्या मासले बेलपाड्यामध्ये. आणि या संस्थेच्या कामाची सुरुवात झालेली ती म्हणजे आपत्तीकालीन ज्या काही परिस्थिती असतात त्यांना तोंड देण्यासाठी. म्हणजे सुरुवातीला गणपती विसर्जनात जे भाविक मृत्युमुखी पडतात त्यांच्या डेड बॉडी शोधण्यापासून आणि त्यानंतर डोंगरदऱ्यांमध्ये जे काही ॲक्सिडेंट होतात ट्रेकर मंडळींचे त्यांना मदत करण्यापासून आपल्या कामाची सुरुवात झाली. 2005-2006मध्ये आपण खूप जास्त सक्रिय होतो. आता काळानुरूप आम्ही त्या बाबतीत जरा कमी पडायला लागलो, कारण आमचं पण वय व्हायला लागलं, आता म्हातारे होत चालत आम्ही. पण त्याच्याचबरोबर ह्या भागामध्ये संग्रहालय, संशोधन केंद्र आणि लायब्ररीज सुरू व्हाव्या म्हणून एक आपले प्रयत्न सुरू आहेत संस्थेतर्फे. संस्था जसं मी तुम्हाला सांगितलं की तशी सुरुवात 2002मध्ये झाली होती. 2004-05 या दरम्यान आपण खूप जास्त सक्रिय होतो. त्यानंतर संग्रहालय होतीच. आता सध्या आपण फायरिंग रेंज, आदिवासी कम्युनिटीबरोबर काही कामं, वन्य प्राणी जे असतात त्यातले जखमी प्राणी पक्ष्यांसाठी मदत आणि उपचार केंद्र, म्हणजे ज्याला ट्रीटमेंट अँड ट्रान्झिट फॅसिलिटी म्हणतात, TTC सेंटर, तर ते एक आहे. आणि त्याच्याचबरोबर आपली ग्रामीण जी संस्कृती आहे ती डॉक्युमेंट करायचं काम आम्ही करतो. त्याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत आपण कॅम्प लावले, त्याच्याबद्दल काय माहिती? लहान मुलांचे कॅम्प घेण्याचा प्रयत्न आम्ही 2016-17ला सुरू केला. आणि त्याचा उद्देश असा होता की आपलं जे काही चौकटीतलं शिक्षण आहे, औपचारिक आपण जे काही शाळेमध्ये शिकतो, तर बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की ते पूर्ण नाही आहे. त्याला जर एक जोड दिली गेली अनौपचारिक शिक्षणाची सुद्धा, तर शिकणाऱ्याला सुद्धा मजा येते आणि शिकवणाऱ्याला त्याच्यापेक्षा जास्त मजा येते. आम्ही ती शिकवणारी जास्त मजा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आम्ही लहान मुलांचे कॅम्प घ्यायचो. पण त्याच्याचबरोबर नंतर मग वैद्यकीय जे आपली मित्रमंडळी आहे वैद्यकीय क्षेत्रातली, त्यांच्याबरोबर आदिवासींसाठी आपण कॅम्प करायला लागलो. आता सध्या आदिवासी संस्कृतीची ओळख मुंबईतल्या शहरी लोकांना व्हावी म्हणून सुद्धा आपण काही कॅम्प करत आहोत. तर असं कॅम्पचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आता सध्या आपण हाताळतो आहोत. असं आहे. 7-8 दिवसापूर्वी तुम्ही आता एक कंदमुळे असा तो महोत्सव घेतला होता. बरोबर. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? खरं तर आपला मुरबाड भाग, म्हणजे जिथून तुम्ही पण आहात मी पण आहोत, आपल्याकडे एकेकाळी दुष्काळामध्ये उपासमार टाळण्यासाठी आपण कंद खायचो. आणि एवढंच नाही, आता हे झालं एक टोक. दुसरं टोक असं की आपल्याकडे दिवाळी हा शब्द जसा खाण्यापिण्याची सुबत्ता असा एक वापरला जातो की आजच दिवाळी आहे. पण धमाल अशी आहे की आपल्या मुरबाड तालुक्यात दिवाळीच्या दिवशी आपण फराळ म्हणून काय खातो, तर आपण उकडलेले कंदमुळं खातो. म्हणजे सगळ्यात जास्त हेल्दी, सगळ्यात जास्त पौष्टिक अन्न जर आपण काय समजत असू तर ते सुद्धा कंदमुळं. दुर्दैवाने झालं असं की आपल्याकडे सुद्धा कंदमुळांच्या पाककृतीवरती कोणी विशेष प्रयोग केलेले नाही आहेत. तर त्याच्यामुळे नवीन काय केलं जाऊ शकतं, त्या पाककृतींचे प्रयोग, त्याच्याचबरोबर ही माहिती शहरी लोकांना होणं, ग्रामीण लोकांना होणं आणि त्याच्याकडे शासनाचं लक्ष वेधणं. जसं आज आपल्याला भात जर लागवड करायची असेल तर आपल्याला कृषी अधिकारी मदत करतात, आपल्याला एक हमीभाव मिळतो. वाईट हे आहे की कंदमुळांच्या बाबतीत अशी पॉलिसी अजून तयार झालेली नाही, जी करणं फार गरजेचं आहे. कारण येत्या काळात ज्या वेळेला हवामान बदल तीव्र होत जाईल, क्लायमेट चेंज, त्यावेळेला आपली बाकीची धान्य आणि पिकं हे तेवढी टिकू शकणार नाही आहेत. त्यावेळेला आपल्याकडे सुपरफूड म्हणून परत कंदमुळांकडेच वळायला लागणार आहे. आपण त्याची तयारी आतापासूनच सुरू करूया ना. आणि आपण नशिबाने मुंबईच्या जवळ आहोत, पण अजून आपलं जुने पण टिकून आहे, म्हणून आपण याच्याकडे लक्ष देण्यासाठी म्हणून कंदमूळ महोत्सव केला. आणि मला सांगायला आवडेल की या महोत्सवाच्या निमित्ताने आम्हालाही खूप शिकायला मिळालं. आणि शिकवणारी मंडळी अगदी दापोली कृषी विद्यापीठातून आलेली होती, कोल्हापुरातून आलेली होती. त्यामुळे मोठ्या मंडळींनी ह्याच्यातलं जे काही सिरियसनेस आहे ना, याच्यातली खोली आणि उंचीसुद्धा ती आपल्याला दाखवून दिली. आणि मला वाटतं की येत्या काळात मुंबईच्या आजूबाजूला सुद्धा अनेक कंदमूळ महोत्सव सुरू झालेले तुम्हाला बघायला मिळतील.
आणि हा आपली पहिला कंदमूळ महोत्सव आहे उत्तर कोकणातला. त्यात मुंबई आलं, नाशिक असेल, पुणे असेल, तर ह्या भागातला अशा पद्धतीने केलेला आदिवासी लोकांना बरोबर घेऊन हा अशा प्रकारचा पहिला उपक्रम कंदमूळ महोत्सव होता. आणि लवकरच असे अनेक ठिकाणी तुम्हाला उपक्रम बघायला मिळतील. भविष्यात अजून कोणकोणत्या प्रकारचं तुम्ही प्रशिक्षण वगैरे चालू करणार आहे तुमच्या माध्यमातून? इथे आपल्याकडे मासले बेलपाड्यामध्ये जिथे आपलं मोठं सेंटर आहे, जिथे आपलं रजिस्टर्ड ऑफिस आहे, तिथे स्पर्धा परीक्षांसाठी आपण विनामूल्य एक सेंटर सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत. तिथेच रायफल शूटिंग, नेमबाजीसाठी आपण प्रशिक्षण देतो मुलांना आणि ते सुद्धा विनामूल्य आहे. असं बऱ्याच पद्धतीने करता येईल. म्हणजे आदिवासी मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंटचं आपण काही गोष्टी करू शकतो. त्याचबरोबर शहरी मुलांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता यावा किंवा सर्वसमावेशकता यावी त्यांच्या शिक्षण अभ्यासात, म्हणून बरेच उपक्रम राबवता येणं शक्य आहे. आम्ही त्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थात आमच्या बऱ्याच कामाला मर्यादा येतात, मग त्या आर्थिक असतील, मनुष्यबळाच्या असतील, तर त्या आहेत. पण त्या जर आपण पार पाडू शकलो तर बऱ्याच चांगले उपक्रम आपण मुरबाड तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्यात राबवू शकतो. तुम्ही या संग्रहालयात इतिहासकालीन जे वस्तू आहेत ते इथं तुम्ही या संग्रहालयात दाखवण्याचा प्रयत्न करता लोकांना, तर त्या माध्यमातून शासनाकडे अशी कुठली तुम्ही आव्हान करणार का शासनाला, कुठली तुमची पूर्तता असं आर्थिक मदत असेल किंवा त्याला तुम्ही अजून तुम्हाला जोड मिळण्यासाठी अशी शासनाकडे कुठली? खरं तर आर्थिक मदतीची आम्ही सध्या अपेक्षा करत नाही आहोत. आणि हे आपले 3 संग्रहालयापैकी एक संग्रहालय आहे. अशी 3 वेगवेगळ्या कन्सेप्टवरची संग्रहालय आपण विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. एक आहे मासले बेलपाड्यामध्ये, जे कलाकार आणि कारागीर मंडळींचं जे काही व्यावहारिक शहाणपण होतं, पारंपरिक शहाणपण होतं, ते संग्रह करणारं एक संग्रहालय असेल. त्याच्याचबरोबर हे जे संग्रहालय हे कोकणातली सगळ्यात मोठी नदी, उल्हास नदी, या नदीचं संग्रहालय, अशा स्वरूपाचं हे भारतातलं पहिलं संग्रहालय, एखाद्या नदीचं संग्रहालय. आणि तिसरं संग्रहालय आहे प्रवास नावाचं, जे रायत्यामध्ये आम्ही जास्त संग्रह मांडलेला आहे. शासनाकडे आम्ही असंच म्हणू की अजूनसुद्धा शासन दरबारी पॉलिसी लेवलवरती संग्रहालयं कशी विकसित व्हावीत किंवा ती कशी जास्त पद्धतीने विकसित होऊ शकतील याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे. पण जसे आपले माननीय प्रधानमंत्रीजींनी सांगितलं की आता आपल्याला वोकल फॉर लोकल व्हायला लागणार आहे, तसं शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा कुठेतरी आपल्याला जागतिकीकरणाकडून आता स्थानिक पातळीवर यावं लागणार आहे. आपल्याला ग्लोबल होण्यापेक्षा लोकल होण्याकडे लक्ष द्यायला लागणार आहे. कारण आपली जी रोजच्या ताटातली भाजी असते ती जवळूनच कुठून तरी येत असते, 50-100 किलोमीटरवरून. तर अशा वेळेला आपल्या आजूबाजूला असलेल्या अडचणी, शक्यता, संधी हे जर समजून घ्यायचं असेल आणि संपूर्ण भारत विकसित व्हावा अशी जर अपेक्षा असेल तर आपल्याला स्थानिक पातळीवर लक्ष द्यायला लागणार आहे. आणि त्याच्यासाठी संग्रहालय खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि म्हणून शासनाने पॉलिसी लेवलवरती आपल्याकडे संग्रहालयाचं जी काही व्यवस्था आहे तिच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. दुर्दैवाने आता गेली 75 वर्षात महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक संग्रहालय किती उभी राहिली याची जर आकडेवारी तुम्ही पाहिलीत तर ती फार कमी आहे. म्हणजे आज प्रत्येक शहराच्या नाक्यावर इंग्लिश मिडियमच्या शाळा दिसतात किंवा महाविद्यालयं दिसतात. अशी व्यवस्था अनौपचारिक शिक्षण देणारी जी संग्रहालय आहेत त्याच्या बाबतीत तशी राबवली गेलेली नाही आहे आणि याची खूप गरज आहे. आज आपण बाकी सगळ्या बाबतीत युरोपाची कॉपी करतो, पण युरोपामध्ये प्रत्येक गावाचं स्वतःचं संग्रहालय असतं. आज आपलं प्रत्येक जिल्ह्याला पण स्वतःचं संग्रहालय नाही आहे. मग आपल्याला जर खरंच कॉपी करायची असेल ना तर ह्या वैचारिक हे जे दृष्टिकोन आहेत यांची कॉपी करायची गरज आहे आणि आपल्याला संग्रहालयाकडे वेगळ्या नजरेने पाहायची गरज आहे. संग्रहालय म्हणजे फक्त राजे लोकांनी किंवा धनाढ्य मंडळींनी वापरलेल्या वस्तू नाही आहेत, वस्तू ठेवण्याचं ठिकाण नाही आहे ते. तर आपल्या सर्वसामान्य माणसांनी जे काय आयुष्यात ज्ञान कमवलं, जे राखलं, मग ते त्यांच्या उपकरणातून दिसत असेल, त्यांच्या अवजारातून दिसत असेल, त्यांच्या रोजच्या जगण्यातून दिसत असेल, ते मांडायला म्हणून संग्रहालयाची खूप मोठी आवश्यकता आपल्याकडे आहे. तिच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा समाजसेवी संस्था असतील इतर, त्यांना कुठल्या प्रकारचं तुम्ही आवाहन करणार? मी पहिलं तर आव्हान हेच करेल की तुम्ही आमच्यासारख्याच अनेक ठिकाणी संग्रहालयाचे उपक्रम सुरू आहेत त्या ठिकाणी जा, त्यांना भेटी द्या. म्हणजे आम्ही नक्कीच हे सांगणार नाही की आमच्याकडे या आणि इथे बघा. आमच्यापेक्षा चांगलेही उपक्रम बऱ्याच ठिकाणी कदाचित सुरू असतील, त्यांनी तिथं जाऊन बघावं आणि त्यातून काही गोष्टी आम्हालाही सांगाव्यात. आणि ते सांगण्यासाठी अर्थात आपण इथेच भेटू शकतो. आणि हा उपक्रम जास्तीत जास्त
समाजाभिमुख कसा होईल याच्याकडे आपल्याला लक्ष देता येईल. आणि अर्थात लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे आमचेही प्रतिनिधी तेच आहेत. त्यामुळे आम्ही तर अपेक्षा करतो की त्यांनी आम्हाला काहीतरी सांगावं आणि ज्या वेळेला ते याच्याकडे लक्ष द्यायला लागतील त्यावेळेला तांत्रिक अडचणी, आर्थिक अडचणी या शिल्लकच राहणार नाहीत याची मला खात्री आहे.